पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत असलेल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। या आगीत वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, गाद्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या। वसतिगृहात 200 पेक्षा अधिक विद्यार्थी वास्तव्यास असल्याची माहिती असून सुदैवाने वेळेत दुर्घटनेची माहिती मिळाल्याने मोठा अनर्थ टळलाय। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान आश्रमशाळांमध्ये बसवण्यात येणाऱ्या विद्युत उपकरणे आणि लाईट फिटिंग निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर येत आहेत। अंदाजपत्रकात उच्च दर्जा दाखवला जातो, मात्र प्रत्यक्षात निकृष्ट साहित्य बसवले जात असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप होत आहे। म्हणूनच जव्हार आणि डहाणू प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांचे भोजनासह सविस्तर स्ट्रक्चरल ऑडिट तसेच विद्युत यंत्रणा व इमारतींचे तातडीने तांत्रिक परीक्षण करण्याची मागणी जोर धरू लागली। प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हा आता खरा प्रश्न आहे।